दलित वस्त्यांसाठी मंजूर हायमॅक्स दिवे अन्यत्र बसवल्यास कारवाई, गट विकास अधिकारी वृषाली यादव यांची भूमिका. बहुजन क्रांती सामाजिक संघटनेचे गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन, गावनिहाय चौकशीची मागणी. चंदगड तालुक्यातील दलित वस्त्यांसाठी शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले हायमॅक्स सौर ऊर्जा दिवे संबंधित दलित वस्त्यांमध्येच बसवावेत. तसंच मागासवर्गीयांसाठी राखीव 15% निधीचा नियमानुसार आणि पारदर्शक पद्धतीने वापर करावा अशी मागणी बहुजन क्रांती सामाजिक संघटनेनं केली आहे. या संदर्भात संघटनेच्या वतीनं गटविकास अधिकारी वृषाली यादव यांना निवेदन देण्यात आलं. संघटनेचे कार्याध्यक्ष भिकाजीराव भौगोलीकर, प्रमुख संघटक पी.डी. सरवदे, ज्येष्ठ शाहीर मधुकर कांबळे आणि पांडुरंग कांबळे यांनी गटविकास अधिकारी वृषाली यादव यांच्याशी चर्चा करून दलित वस्त्यांशी संबंधित विविध प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. लक्कीकट्टे, गवसे, इब्राहिमपूर, कडलगे बुद्रुकसह तालुक्यातील काही गावांमध्ये दलित वस्त्यांसाठी मंजूर झालेले हायमॅक्स दिवे अन्यत्र बसवण्यात आल्याच्या तक्रारी संघटनेनं प्रशासनासमोर मांडल्या. ज्या दलित वस्तीसाठी शासनानं सुविधा मंजूर केली आहे त्याच वस्तीत ती सुविधा उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. मंजूर निधी अथवा सुविधा अन्यत्र वळवणं हा गंभीर प्रकार असून संबंधितांची जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी अशी मागणी संघटनेनं केली. मागासवर्गीयांच्या विकासासाठी राखीव असलेला 15% निधी तसंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सौर ऊर्जा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या सुविधांचा वापर संबंधित दलित वस्त्यांच्या विकासासाठी झाला पाहिजे. या निधीतून किंवा योजनेतून मंजूर झालेल्या सुविधांचा अन्यत्र वापर झाल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी अशी ठाम भूमिका संघटनेनं मांडली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉ. गुंडूराव कांबळे यांनी तत्काळ सभापती प्राध्यापक विलास नाईक आणि उपसभापती संज्योती मळवीकर यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. दलित वस्त्यांसाठी मंजूर झालेल्या सौर ऊर्जा दिव्यांचा अन्यत्र वापर होऊ नये आणि संबंधित गावांमध्ये तातडीनं चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी केली. यावर सभापती प्राध्यापक विलास नाईक आणि उपसभापती संज्योती मळवीकर यांनी दलित वस्त्यांसाठी सौर ऊर्जेचे दिवे मंजूर झाले असल्यानं ते अन्यत्र बसवल्याचे आढळल्यास संबंधितांवर तत्काळ नियमानुसार कारवाई करण्यात येईल असं स्पष्ट केलं. दलितांच्या निधीचा किंवा त्यांच्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या सोयी सवलतींचा अन्यत्र वापर खपवून घेतला जाणार नाही अशी भूमिकाही त्यांनी व्यक्त केली. संघटनेच्या मागण्या आणि तक्रारींची दखल घेत गटविकास अधिकारी वृषाली यादव यांनी संबंधित गावांची माहिती घेऊन गावनिहाय वस्तुस्थिती तपासण्याच्या सूचना दिल्या. मंजूर कामाचे ठिकाण, प्रत्यक्ष बसवण्यात आलेले दिवे, मंजुरी आदेश, खर्चाची कागदपत्र तसंच लाभार्थी वस्त्यांची पडताळणी करण्याची मागणी संघटनेनं केली आहे. संघटनेनं प्रशासनाला 15 दिवसाची मुदत दिली आहे. या कालावधीत संबंधित दलित वस्त्यांमध्येच मंजूर हायमॅक्स दिवे बसवणे, अन्यत्र बसवलेल्या दिव्यांची चौकशी करणे आणि दोषींवर कारवाई करणे अपेक्षित असल्याचं संघटनेनं स्पष्ट केलं. अन्यथा बहुजन क्रांती सामाजिक संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला. प्रमुख संघटक पी.डी. सरवदे यांनी मागासवर्गीय समाजाच्या हक्कांच्या प्रश्नांवर प्रशासनानं अधिक संवेदनशीलतेनं भूमिका घेण्याची गरज व्यक्त केली. शासनाच्या योजना ज्या घटकासाठी राखीव आहे त्याचा लाभ त्याच घटकाला मिळाला पाहिजे, अन्यथा अशा प्रकाराविरोधात संघटना लोकशाही मार्गाने आवाज उठवत राहील असं त्यांनी सांगितलं. कार्याध्यक्ष भिकाजीराव भौगोलीकर, ज्येष्ठ शाहीर मधुकर कांबळे आणि पांडुरंग कांबळे यांनीही दलित वस्त्यांसाठी मंजूर झालेल्या सुविधांचा मूळ उद्देशासाठीच वापर करण्याची आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. यावेळी सुधीर कांबळे, कलापा कांबळे, योगेश कांबळे, दयानंद कांबळे, ऋषिकेश कांबळे, प्रेम कांबळे, संजय कांबळे, जयसिंग कांबळे, दौलत कांबळे, शिवाजी कांबळे, रोहित कांबळे, कृष्णा कांबळे, अनिल कांबळे, मनोहर सावंत, श्रीकांत तराळ, राजेंद्र कांबळे, शांताराम कांबळे, मोहन कांबळे, महादेव मेटकर यांच्यासह बहुजन क्रांती सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दलित वस्तीसाठी मंजूर निधी आणि सुविधा दलित वस्तीलाच मिळाल्या पाहिजेत. मंजूर सुविधा अन्यत्र वळवण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही असा निर्धार संघटनेच्या वतीनं व्यक्त करण्यात आला. आता प्रशासनाकडून होणाऱ्या गावनिहाय चौकशीकडे आणि पुढील कार्यवाहीकडे तालुक्याचं लक्ष लागलं आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.